सोयाबीनसह कापसापाठोपाठ अमरावतीमध्ये आता तुरीला सुद्धा दर मिळत नाहीये। तुरीचे दर अचानक पडलेले आहेत। शेतकऱ्यांची चिंता मात्र त्यामुळे वाढलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अमरावतीत तूर बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरला। 4000 भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत। व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। अमरावतीमध्ये महिन्याभरापूर्वी तुरीला 10 ते 11,000 रुपये इतका दर होता आणि तूर बाजारात येण्यापूर्वीच 4000 दर घसरला आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाले। सोयाबीन पाठोपाठ कापसाला दर मिळालेला नाही। आता तुरीला तरी दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तुरीला प्रति क्विंटल 10 ते 12,000च्या आसपास दर मिळतोय। मात्र यंदा शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येणार तोच तुरीचे दर गेल्या महिन्याभरात तब्बल क्विंटल मागे 3 ते 4,000 घसरले। व्यापाऱ्यांनीच हे भाव पाडल्याचा आरोप शेतकरी करतायत। राज्य सरकारने जे तूर जे आयात केलेली आहे, समजा याचे जे भाव जे वाढले म्हणजे कमी झालेले आहे, त्याच्यामुळे आमचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे। भाव जर मिळत नसेल तर आम्ही जगाव कसं? आम्हाला उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नाही आहे शेतीशिवाय। पण आता सरकारनं आमच्याकडे थोडंसं लक्ष देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। 2 डिसेंबरला तुरीचा दर 10,000 रुपये, 16 डिसेंबरला 8,000 ते 9,500 रुपये। विविध रोगांमुळे तूर उत्पादक शेतकरी आधीच संकटात। बाजारात येण्यापूर्वी तुरीचे भाव व्यापाऱ्यांनी पाडले। भांडवलशाहीचं सरकार असून त्यांना शेतकऱ्यांची काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे। आमचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला 12,000च्या वर तुरीला भाव होते आणि आज तूर निघतेय तर 7,000मध्ये शेतकऱ्याला विकावी लागते। मग सरकार भलं कोणाचं करतंय? सोयाबीनला भाव देत नाहीये, कपाशीला नाहीये, आता तुरीला पण भाव नाहीये। हे भांडवलशाहीचं सरकार आहे। यांना शेतकऱ्याचं मरणच समजतं, दुसरं काही समजत नाही। केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना हमी भावाचं आश्वासन दिलं होतं, मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे। तुरीला हमीभाव जाहीर झाला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले नेते प्रकाश मारोडकरांनी दिलाय। रात्रभरात 2 रात्रीमध्ये तुरीवर दवाड जाऊन एक प्रकारचा रोग जाऊन पूर्णपणे तूर सुकलेले आहे। अशा परिस्थितीत उत्पन्न सुद्धा घटलं असताना 6 ते 6,500 रुपये प्रति क्विंटलनं तूर जात असेल तर शेतकऱ्यांसमोर फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या सरकारनं हमीभाव तात्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांसह आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला। तसंच थंडीच्या लाटेत काही भागात दवामुळे तुरीचं नुकसान झालं। त्यामुळे सरासरीपेक्षा तुरीचं उत्पादन यंदाच्या वर्षी घटणार आहे। बाजारात जाण्यापूर्वीच आता तुरीचे दर 3 ते 4,000 कमी झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता एक मोठा प्रश्न उभा ठाकलाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।